सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सायली आणि रविराजने केलेल्या एकच चमत्कारामुळे रिक्रिएशन घडवताच आता एकाच वेळी सायली आणि प्रतिमाची कशी स्मृती परत येते आणि दोघींनाही 22 वर्षापूर्वीची ती घटना रिक्रिएट करताच कसे सगळेच आठवते. आणि जेव्हा आता ट्रक अंगावर येताच आता भीती वाटून प्रतिमाच्या डोक्यात आता भयानक ते 22 वर्षापूर्वीचे सत्य आणि तो भूतकाळ जशाच्या तशा आठवून मोठ्याने तन्वी अशी हाक मारून प्रतिमाच्या स्मृतीसकट आता प्रतिमाला सगळं काही आठवून आता सायलीला देखील ते सगळं काही आठवून रविराज आता प्रतिमाला वाचा आणि स्मृतीसकट आणि खऱ्या तन्वीसकट कसा सुभेदारांच्या दरवाज्यात घेऊन येतो. आणि जेव्हा आता सुभेदारांच्या दरवाज्यात येताच आता प्रतिमा जेव्हा आता पूर्णाईला बघते आणि त्याच वेळेस आता प्रतिमाने बोललेल्या एकाच वाक्याने पूर्णाईच्या अंगात रोम रोम संचारून पूर्णाई आता आनंदाने वेडीपिशी होत प्रतिमाला कशी मिठी मारते आणि 22 वर्षापूर्वीची प्रतिमा आता पूर्णाईला मिळून पूर्णाई आणि प्रतिमा एकमेकींच्या मिठीत येत आता पूर्णाई कशी सुभेदारांच्या घरात दिवाळी साजरी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता डॉक्टर साधनाने सांगितल्यामुळे आता सायलीने रविराजला 22 वर्षापूर्वीची ती घटना जशीच्या तशी जर आपण प्रतिमा आत्यासमोर जर आणली तर कदाचित प्रतिमा आत्याला चमत्कार होऊन सगळं आठवेल असे आता डॉक्टरांनी सायलीला सांगितल्याचे सायलीने रविराजला सांगितलेले असते. तेव्हा आता रविराजला सुद्धा सायलीची ती आयडिया पटलेली असते आणि दोघेही मोठ्या हुशारीने आता पूर्णाईला कन्व्हिन्स करून पूर्णाईला तयार करतात. तेव्हा आता प्रिया ही घरी नसल्यामुळे आणि प्रियाने फोनवर आता रविराजला ती येणार नसल्यामुळे आता रविराजने प्रियाच्या जागी सायलीला रिक्रिएशनमध्ये आता घेण्याचे ठरवलेले असते. रविराजने आता पूर्णाईला सांगितलेले असते की हे बघ पूर्णाई, प्रतिमाला सध्या काही आठवत नाही की तिची खरी तन्वी कोण आहे म्हणून. तेव्हा आता प्रियाच्या जागेवर जर आपण सायलीला जर घेतलं आणि सायलीशिवाय प्रतिमा गाडीत सुद्धा बसणार नाही तेव्हा त्यामुळे आपल्याला रिक्रिएशन करणं सोपं जाईल असे म्हणत आता सायली देखील तयार झालेली असते. आणि आता 22 वर्षापूर्वीचा तो बड्डेपासूनचा सगळा सीन आता सगळ्यांनी आठवलेला असतो आणि आता रिक्रिएशन प्रतिमासमोर करण्यासाठी प्रताप, कल्पना, पूर्णाई, रविराज सगळेजण आता सुभेदाराच्या अंगणात आलेले असतात. इकडे आता रविराजला मात्र काळजी लागून राहिलेली असती प्रतिमा येईल की नाही. पण आता प्रतापने सायली प्रतिमाला आणायला गेली म्हटल्यावरती सायली नक्कीच प्रतिमाला घेऊन येईल, रविराज तू काही काळजी करू नकोस असे आता प्रतापने सांगितलेले असते. आणि त्या क्षणी आता सायली ही प्रतिमाला तयार करून आता बाहेर घेऊन येताच आता लगेचच सगळेजण रिक्रिएशनला सुरुवात करतात. तर सायली आता तन्वी बनून रडू लागते आणि 22 वर्षापूर्वी लहानपणीची तन्वी जे काही म्हटली होती तेच वाक्य तेच शब्द आता रिक्रिएशनमध्ये सगळेजण आता सायलीसकट बोलू लागतात. प्रतिमा आता सगळ्यांकडे बघत असते. 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ एकेका वाक्याने एकेका गोष्टीने आता प्रतिमासमोर येत असतो. सायली लहान तन्वी बनून रडतच आता तन्वीने बोललेले वाक्य बोलत असते. तर रविराज आता त्यावेळेस कसे तन्वीला समजावले होते तसे समजावत असतो. पूर्णाई सुद्धा आता प्रतिमा आणि रविराजला जे काही बोलली होती ते बोलत असते. आणि आता शेवटी जाण्याची वेळ येताच 22 वर्षापूर्वी पूर्णाई म्हटलेली असते की रविराज
रात्रीची वेळ आहे, तुम्ही रात्री निघाला आहात प्रवासाला, तेव्हा गाड्या हळू चालवा. आणि तेच शब्द आता रविराज प्रतिमाला घेऊन निघताच आता पूर्णाई बोलते आणि प्रेमाने पूर्णाई आता प्रतिमाच्या गालाला हात लावते आणि प्रतिमाचा किस घेते. तो सगळा भूतकाळ, ते सगळे शब्द, ते सगळे वाक्य आता 22 वर्षानंतर पुन्हा प्रतिमाच्या समोर येत असतात. आणि तसतसे प्रतिमाच्या डोक्यात आता 22 वर्षापूर्वीच्या त्या आठवणी त्याच तशाच जाग्या होऊन आता समोर येत असतात. प्रतिमा आता सगळ्यांकडे मोठे डोळे करून बघत असते. आणि अखेर आता जाण्याची वेळ म्हणजे निघण्याची वेळ येताच आता सायली ही प्रतिमाचा हात धरते. आणि आता प्रतिमाचा हात धरून सायली आणि रविराज आता दोघेही प्रतिमाला घेऊन गाडीकडे पुढे पुढे जाऊ लागतात. तर पाठीमागून कल्पना, प्रताप आणि पूर्णाई त्यांना बाय बाय करत आता निरोप देत असतात. तर प्रतिमा पाठीमागे बघत असते आणि हळूहळू ती घटना प्रतिमाच्या डोक्यात रिक्रिएट होऊन आता प्रतिमा ही सायलीसोबत गाडीत बसते. इकडे आता जसे प्रतिमा रविराजच्या पुढच्या सीटवर बसली होती आणि सायली मागच्या सीटवर बसली होती, तसे सेम टू सेम आता तीच बैठक रविराजने रिक्रिएशनमध्ये तशीच आता सिच्युएशन तयार केलेली असते. प्रतिमा आता पुढे बसलेली असते आणि आता त्याच रस्त्याने रविराज हा त्याची कार घेऊन जात असतो. तर इकडे प्रतापने खूप मोठं मॅनेजमेंट करून आता त्या कारच्या मागे ट्रकची व्यवस्था केलेली असते. आणि जेव्हा आता रविराज हा प्रतिमाला घेऊन जात असतो त्याच वेळेस आता त्या कारच्या पाठीमागून ट्रक हा त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीमागे धावत असतो. आणि अखेर आता रविराज हा गाडीचा म्हणजे कारचा स्पीड वाढवतो. त्याचबरोबर पाठीमागून ट्रकचा सुद्धा स्पीड वाढलेला असतो भरधाव वेगाने. पुढे रविराजांची कार तर पाठीमागून ट्रक जात असतो. आणि इकडे आता सगळं जसं 22 वर्षापूर्वी जे घडत होतं ते घडत असतं. आणि ट्रकचा लाईट आता रविराजच्या जवळ येऊन गाडीच्या अगदी समोर पडलेला असतो. आणि त्या लाईटच्या प्रकाशात सायलीला पाठीमागे सगळे दिसत असते. आणि तो ट्रक आता प्रतिमासुद्धा बघते. आणि आता तीच घटना सायलीच्या डोक्यात सुद्धा भिनून 22 वर्षापूर्वीचा तो भूतकाळ आता सायलीच्या डोक्यातही येऊ लागतो. सायलीने आता कानाला हात लावलेला असतो. तर प्रतिमा ट्रकच्या त्या लाईटकडे बघत आता प्रतिमाचे डोळे चमकतात. आणि तो ट्रक आता रविराजच्या कारच्या अंगावरती येणार एवढ्यातच डोक्याला हात लावत मोठ्याने तन्वी अशी हाक मारून आता प्रतिमाची स्मृती त्याच सेकंदात एका झटक्यात पुन्हा परत आलेली असते. आणि आता प्रतिमाने तन्वी अशी हाक मारताच रविराज आता गाडी थांबवतात. आणि आता इकडे सायलीने सुद्धा आई अशी हाक मारलेली असते. आणि ती आई हाक ऐकताच आता प्रतिमाला एका झटक्यात सगळं आठवलेलं असतं. आणि आता पुढे येत प्रतिमा म्हणते की तन्वी, अगं बाळ, तुला काही झालं नाही ना, तू व्यवस्थित आहे ना? तर आता सायलीच्या डोळ्यात पाणी येऊन सायली प्रतिमाकडे बघत म्हणते की आई, हो, मी अगदी व्यवस्थित आहे. आणि आता प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत आलेली बघताच आता रविराजचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रतापने पाठवलेला ड्रायव्हरने त्याची ट्रक पाठीमागेच थांबवलेली असते. आणि ती घटना रिक्रिएट करून खऱ्या अर्थाने आज तन्वी आणि प्रतिमाची स्मृती वाचासकट परत आलेली असते. तेव्हा आता रविराजचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इकडे आता प्रतिमा रविराजकडे बघत म्हणते की रविराज, अहो, कशी गाडी चालवता, काही झालं असतं तर? तेव्हा आता रविराज प्रेमाने रविराजचे डोळे भरून आलेले असतात. आणि अखेर प्रतिमाने आपल्याला ओळखले, आपला स्वीकार केला, आपले नाव घेतले. हे 3 सत्य रविराज समोर येऊन रविराजचा आनंद अजूनच गगनात मावेनासा झालेला असतो. आणि खऱ्या अर्थाने आज सायलीमुळे सीन रिक्रिएट करून रविराजला त्याची प्रतिमा मिळालेली असते. आनंदाने वेडापिसा झालेला रविराज ताबडतोब आता इकडे प्रतिमाला आणि खऱ्या तन्वीला म्हणजे सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी येऊ लागतो. 22 वर्षापासून मावळलेला आणि मनात साठवलेला आनंद आणि तेच दुःख आज बाहेर पडून मोकळ्या मनाने रविराज प्रतिमाला घेऊन अखेर सुभेदारांच्या दरवाजात येतो. इकडे आता पूर्णाई, कल्पना, प्रताप
त्यांची येण्याची वाटच बघत असतात. आणि आता दरवाजात येताच इकडे पूर्णाई आता प्रतिमाला बघते आणि सायलीला बघते. सायली आता पूर्णाईला बाय करत हसत असते. आणि आता सायलीकडे बघताच आता प्रतिमाची स्मृती परत आल्याचा संशय कल्पना आणि पूर्णाईला येतो. तर आता पूर्णाईच्या डोळ्यात अश्रू बघून इकडे प्रतिमा म्हणते की अगं पूर्णाई, बघतेस काय, मी तुला म्हटले होते ना मी पुन्हा येईल आणि मी आले, माझं स्वागत नाही करणार का? प्रतिमाचे ते शब्द ऐकताच पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून कल्पनाच्या डोक्यावरचे आभाळ सरकलेले असते. तर प्रतापच्या पायाखालची जमीन सेकंदात माझी प्रतिमा 22 वर्षानंतर स्मृती आणि वाचा सगट परत आलीचे आता पूर्णाई समोर येताच पूर्णाई आता रॉक स्टार बनत आता पळतच आता प्रतिमाकडे येत प्रतिमाला मिठी मारते. आणि जेव्हा आता प्रतिमाची वाचा तर प्रतिमाची स्मृती परत आल्याचे आता तन्वीला समजणार. तर आता तन्वी ही शॉकमध्ये जाऊन आता रविराज आणि प्रतिमा सायली सगट कसे एकत्र येणार आणि पूर्णाई आता सायलीचा खरी तन्वी म्हणून कसा नाचसून म्हणून स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि तन्वीची आता सुभेदारांच्या घरातून कशी हकालपट्टी होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.